इस्लाम मुसलमानांना गरीब बनवतोय का? येस. इस्लाम इन फ्युचर मुसलमानांना गरीबच ठेवणार आहे का? अनफॉर्च्युनेटली द आन्सर इज येस. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 21% मुस्लिम आहेत. पण त्यांच्याकडे फक्त 5%च वेल्थ आहे. का? जगातले 40% मुस्लिम पॉवर्टी लाईन खालीच का जगतात आहेत? जेव्हा त्यांचे अँसेस्टर्स कधी काळी सायन्स, मेडिसिन आणि ट्रेडमध्ये संपूर्ण जगाचं नेतृत्व करत होते. ज्या पॉवरफुल रिलिजनने एका वेळेला एक गोल्डन एज निर्माण केला, ओटोमन साम्राज्य तर तुम्हाला माहिती असेल तर, तो आज इकॉनॉमिकली फेल कसा झाला? ही फेथची स्टोरी नाही. ही स्टोरी आहे इन्स्टिट्यूशन, लॉ, लीडरशिप आणि त्या क्षणाची जेव्हा रिलिजन इव्हॉल्व होणं थांबवतं. आपण नंबर्स बघूया. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनच्या 57 मेंबर्स कंट्रीजपैकी 80% पेक्षा जास्त देश लो इन्कम किंवा मिडल इन्कममध्ये आहेत. फक्त 11 देश असे आहेत, जे हाय इन्कम कॅटेगरीमध्ये येतात. ते पण का? ऑइल मनीमुळे. आता हा अंडर परफॉर्मन्स नाहीये. हा लिटरली कोलॅप्स लेव्हलची पॉवर्टी आहे, जी जवळपास 1.8 बिलियन मुसलमानांवर पसरलेली आहे. गल्फ कंट्रीजचे पेट्रो डॉलर जर बाजूला ठेवले ना, तर उरलेली सिव्हिलायझेशन इकॉनॉमिक फ्री फॉलमध्ये आहे. जगातले 40% मुस्लिम जगाला दिवसाला फक्त $3 पेक्षा कमी कमवतात आहेत. म्हणजे ₹300 पेक्षा कमी. आता हा फक्त पैसा नाहीये. हे अपॉर्च्युनिटीज, एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि होपचा प्रश्न. कतार आणि UAE ऑइल मनीमुळे वरती आहेत. पण इजिप्त, पाकिस्तान, बांगलादेश जिथे करोडो मुसलमान राहतात, तिथे लिटरली लोकं सबसिस्टन्स लेव्हलवर अडकलेले आहेत. ह्याच वेळी तुम्ही बघा आता सिंगापूर बघा. सिंगापूरमध्ये तेल आहे का? नाहीये. इस्लामिक लॉ आहे का? नाहीये. पण किती लोकं राहतात तिथे? फक्त 6 मिलियन. पण संपूर्ण मुस्लिम रिलिजनपेक्षा जास्त जी-डी-पी सिंगापूर प्रोड्यूस करतो. हे असं नेहमी होतं का? ह्याच्या आधी असं होतं का? नाही. खरं तर शेकडो वर्ष इस्लामिक वर्ल्ड जगातील सगळ्यात श्रीमंत आणि ॲडव्हान्स सिव्हिलायझेशनपैकी एक होती. मग असं झालं काय? फक्त काही शतकात जगातील सर्वात वेल्दी सिव्हिलायझेशन सर्वात गरिबांपैकी कशी काय बनली? याचं उत्तर पैशात नाही आहे, याचं उत्तर आहे माइंडसेटमध्ये. 8व्या आणि 12व्या शतकात इस्लामिक वर्ल्ड एक ग्लोबल सुपर पॉवर होती. बगदाद जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक होतं, जिथे स्ट्रीट लाईट्स होत्या, जिथे लायब्ररीज होत्या, जिथे युनिव्हर्सिटीज होत्या. तुम्हाला खोटं वाटतंय ना, पण हेच खरं आहे. आणि त्या काळात लंडन हे चिखलात अडकलेलं एक छोटंसं गाव होतं. हे तुम्हाला खोटं वाटेल. मुस्लिम स्कॉलर्सनी अल्जेब्रा दिलं, अल्गोरिथम्स दिले. झिरोचं इन्व्हेन्शन भारतामध्ये झालं, पण तो कन्सेप्ट जो स्प्रेड केला, तो ॲक्चुअली मुसलमानांनी केला. मेडिसिन्स, एस्ट्रॉनॉमी, केमिस्ट्रीमध्ये युरोपपेक्षा ते शेकडो वर्ष पुढे होते. इस्लामिक मर्चंट्स स्पेन आणि इंडियापर्यंत ट्रेड राउट्स कंट्रोल करत होते. हज हा जगातला सगळ्यात मोठा ट्रेड फेअर होता, ना की रिलिजियस प्लेस. इसवी सन 1000च्या आसपास मिडल ईस्ट एकटाच जगाच्या जवळपास 10% ग्लोबल जी-डी-पी प्रोड्यूस करत होता. त्या काळात मुस्लिम कंट्री म्हणजे प्रॉस्पेरिटी, इनोव्हेशन आणि पॉवर. मग ही सिव्हिलायझेशन हळू फ्रीज का झाली? तर आहे चॉईसेस. एलिट्सने घेतलेले डिसिजन्स, धर्मगुरूंनी एन्फोर्स केलेले रूल्स आणि लॉमध्ये परमनंटली जकडलेले विचार, जे जुनेच राहिले. गोल्डन एजमध्ये मुस्लिम स्कॉलर्स रॅशनल इन्क्वायरी एक्सेप्ट करत होते. ते डिस्कशन करत होते. ते एखादी गोष्ट नवीन असेल तर शिकत होते, अडॅप्ट करत होते आणि स्वतःला चेंज करत होते. पण 12व्या शतकात अशहारी थिओलॉजी आली आणि ती डॉमिनंट झाली. त्यांचा विचार असा होता, की घटना नॅचरल लॉजमुळे होतच नाहीत. तर प्रत्येक क्षणी त्या अल्लाहच्या विलमुळे होतात. अल्लाहच्या इच्छेवर होतात. आग केमिस्ट्रीमुळे जळत नाही, तर आग जळते कारण अल्लाह तसं करतो. आता याच वेळी युरोपमध्ये काय चालू होतं? सायंटिफिक मेथड ते तयार करत होते, ज्याच्यामध्ये ते सांगत होते, की नेचर कन्सिस्टंट लॉ फॉलो करते आणि आपण ते डिस्कव्हर करू शकतो. एक सिव्हिलायझेशन टेलिस्कोप आणि स्टीम इंजिन्स बनवत होते आणि दुसरी सिव्हिलायझेशन स्टार्सचा अभ्यास करणं, हे सुद्धा अल्लाहच्या सॉव्हरेनिटीच्या विरुद्ध का आहे, याच्यावर डिबेट करत होते. ह्याच फिलॉसॉफिकल स्प्लिटने पुढील सगळ्यांची पायाभरणी केली आणि गोष्टी खराब केल्या. ही थिओलॉजीच फक्त या गोष्टीला कारणीभूत होती का? नाही. इस्लामिक इनहेरिटन्स लॉ नुसार माणूस मेला, की त्याची वेल्थ सगळ्या मुलांमध्ये आणि त्यांच्या बायकांमध्ये आणि पॅरेंट्समध्ये डिव्हाईड होते. गोष्ट तर चांगली आहे. पण जे मुस्लिम्स रिच होते, त्यांच्याकडे अ, खूप मुलं होती. त्यांची स्वतःची खूप मुलं असायची आणि त्यांच्या बऱ्याच पत्नी असायच्या. त्याच्यामुळे जर एखाद्या माणसाने बिझनेस एम्पायर उभं जरी केलं,
तरी ते पुढच्या पिढीमध्ये जायचं ते तुकडे-तुकडे होऊन जायचं. त्याच्यामुळे जर बापानी एखादी कंपनी इंटॅक्ट केली, तरी ती पुढच्या पिढीला इंटॅक्ट देऊ शकत नव्हते. कारण मुलंच एवढी असायची. प्रत्येक जनरेशनला मग झिरोपासून सुरुवात करायला लागायची. मग रिझल्ट काय? त्यांचे बिझनेस छोटे राहिले आणि कमी जिवंत राहिले. आता याच वेळी युरोपने कॉर्पोरेशन इन्व्हेंट केली, जी फाउंडर्स मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहते. तुम्हाला जर माहिती नसेल तर डच ईस्ट इंडिया कंपनी ही सगळ्यात पहिली पब्लिक ट्रेडेड कॉर्पोरेशन होती, जी 1602 ला आली. ती इमॉर्टल होती. ती स्केलेबल होती. पण मुस्लिम मर्चंट्सकडे स्टॉक एक्सचेंज होते का? नव्हते. कारण त्यांनी तशी निर्माणच नाही केली. जसे युरोपमध्ये झाले. कॉर्पोरेट पर्सन एवढं होतं का? नव्हतं. 1800 पर्यंत ओटोमन इकॉनॉमीवर लिटरली ग्रीक, अमेरिकन्स, ज्यूज आणि युरोपियन्स कंट्रोल करत होते. इस्लामिक वर्ल्डने स्वतःच्याच इकॉनॉमीची अ, घाण केली आणि त्यांनी आउटसोर्स केली. इकॉनॉमीच आउटसोर्स केली दुसरीकडनं. त्यांच्याकडे मुसलमानामध्ये इंटरेस्ट हा बॅन आहे. हे त्याचं तिसरं मूळ आहे. आता हे लोकं इंटरेस्टवर पैसे घेऊ शकत नाहीत आणि इंटरेस्टवर पैसे देऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे यांनी मॉडर्न बँकिंग सिस्टम कधी डेव्हलपच नाही केली. युरोपमध्ये ती 1700 मध्येच झाली. 5% वर लोन्स मिळायचे. पण ऑटोमन बिझनेसला 20% पेक्षा प्लस शॅडो लेंडर्स कडून घ्यावे लागायचे. आता इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आली, पण इस्लामिक वर्ल्ड त्यावेळेला 500 वर्ष जुनं इकॉनॉमिक स्ट्रक्चर चालवत राहिलं. 1700 पर्यंत कॉलनी सुरू होण्याआधीच ॲक्चुअली मिडल ईस्टचा ग्लोबल जी-डी-पी शेअर कोलॅप्स झाला होता. आता त्यांचं कोणी एक्सप्लॉयटेशन केलं का? नाही केलं. हे इन्स्टिट्यूशनल फेल्युअर होतं. जेव्हा इकॉनॉमी सरते ना, तेव्हा देश सरतात आणि मग त्याच्यामध्ये राहणारी माणसं सुद्धा. ॲक्चुअली काय झालं मी तुम्हाला सांगतो. सत्तेवर असणारी आणि धर्मगुरू यांच्यामध्ये एक डील झाली. त्याच्यामध्ये त्यांनी असं ठरवलं, की सत्तेवर असणारी माणसं लॉ एन्फोर्स करतील आणि धर्मगुरू सत्तेला डिव्हाइन लेजिटिमसी प्रोव्हाईड करतील. म्हणजे तुम्ही जे करतात आहे त्याला आम्ही लेजिटिमसी देतो. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी ऑथराइज करतो. त्या गोष्टी ज्या तुम्ही कराल त्या सगळ्या योग्य असतील हे आम्ही तुम्हाला सांगू. आता एज्युकेशन, लॉ, कल्चरवर सगळ्यांवर धर्मगुरूचा कंट्रोल आला. धर्मगुरूंनी काय केलं, प्रिंटिंग प्रेस 200 वर्षासाठी बॅनच करून टाकली. का? कारण त्यांना मोनोपोली हवी होती. तर सायन्स त्यांच्यासाठी सस्पेक्ट ठरतं, इनोव्हेशन त्यांच्यासाठी डेंजरस ठरतं. मग काय रिझल्ट मिळाला? बाय 1700 मुस्लिम वर्ल्डने इनोव्हेशन करायची इच्छा देखील गमावली. आता नंबर स्पष्ट आहेत. तुम्ही इस्रायल बघा. 9.5 मिलियन लोक आहेत. संपूर्ण अरब वर्ल्डपेक्षा जास्त सायंटिफिक पेपर्स पब्लिश करून. मुस्लिम किती करतात? लेस दॅन 1%. ज्यूज किती करतात? मोर दॅन 20%. त्यांच्याकडे टॅलेंट नाही आहे का मुसलमानांमध्ये? आहे ना. पण इन्फ्रा आहे का? नाहीये. आज 21st सेंचुरीमध्ये जवळ-जवळ जगामध्ये जेवढे कॉन्फ्लिक्ट चालू आहेत, जेवढी युद्ध चालू आहेत, जेवढ्या लढाया चालू आहेत, जेवढी भांडणं चालू आहेत, त्याच्यामध्ये 45 प्लस आर्म्ड कॉन्फ्लिक्ट जे आहेत, ते मिडल ईस्ट आणि नॉर्थ आफ्रिकामध्ये जिथे मुसलमान राहतात, जास्त राहतात. 90% लोक आजही ऑथॉरिटेरियन रिजिममध्ये जगतात. त्यांच्या खाली जगतात. मेरिट नाही, कनेक्शन्स चालतात. त्यांचे जे पी-एच-डी होल्डर्स आहेत मुसलमान, ते लिटरली काही ठिकाणी चहा विकतात आहेत आणि जे इंजिनिअर्स आहेत मुसलमान, ते उबेर्स चालवतात आहेत. त्यांच्या स्त्रियाचं जे लेबर पार्टिसिपेशन आहे, ते 20% पेक्षा कमी आहे. आय-एम-एफ म्हणतं, की जर त्या मुसलमान स्त्रियांनी फुल पार्टिसिपेट केलं, त्यांनी जॉब्स करायला सुरुवात केला, त्यांनी बिझनेस करायला सुरुवात केला, तर जी-डी-पी 47% पेक्षा जास्त वाढू शकतो. म्हणजे तुम्ही हाल्फ इकॉनॉमी लॉक करून ठेवली आहे. का? कारण तुम्ही बायकांवर बंधनं घातलीत. स्त्रियांवर तुमची बंधन आहेत. त्याच्यामुळे स्त्रिया बाहेर येऊन बिझनेस करू शकत नाहीत, पैसा कमवू शकत नाहीत, जॉब करू शकत नाहीत. ह्यांचा जो पैसा आहे मुसलमानांचा, हा ॲक्चुअली स्कूलवर जास्त खर्च व्हायला पाहिजे होता. तो मग कुठे होतोय? मिसाईल्सवर खर्च जास्त होतोय. पण शेवटी सत्य हेच आहे आणि म्हणूनच अ, इस्लाम ॲक्चुअली पॉवर्टी निर्माण करतंय का? नाही करत आहे. पण इस्लाममध्ये असलेले फ्रोझन इन्स्टिट्यूट्स पॉवर्टी निर्माण करतात. इस्लामिक गोल्डन एज कधी अस्तित्वात होता, कारण त्या काळामध्ये ओपननेस होती. लोकं ऐकायचे, लोकं अडॅप्ट करायचे, लोकं स्वतःला चेंज करायचे. क्युरिओसिटी होती, त्याच्यामुळे इनोव्हेशन्स होत होती. अडॅप्टेबिलिटी होती, त्याच्यामुळे चेंजेस पॉसिबल होते. पण आज मुस्लिम वर्ल्ड एका ठिकाणी थांबलंय
आणि त्यांच्यासमोर आता फक्त एकच चॉईस आहे. एकतर स्वतःला रिफॉर्म करा किंवा तुमचा जो कोलॅप्स होणार आहे तो स्वीकारा. हिस्ट्री क्लिअर आहे. फेथ सर्व्हाइव्हज बाय इव्हॉल्यूशन आणि सिव्हिलायझेशन सर्व्हाइव्ह बाय अडॉप्शन. आता मी तुमच्यासाठी एक प्रश्न सांगतो. दुसरा गोल्डन एज मुसलमानांसाठी शक्य आहे का? की इन्स्टिट्यूशनल डिके खूप खोल आहे? तुम्ही प्लीज कमेंट्समध्ये सांगा. थँक यू सो मच.